ऊस पिकाला लागणारे अन्नद्रव्ये कोणती? म्हणजे ऊस पिकाला कोणती कोणती अन्नद्रव्ये लागतात? नमस्कार शेतकरी बंधूंनो, बरेच दिवस झालं लोक जे युट्यूबचे व्हिडिओ बघून बरेचसे मला शेतकरी फोन करायला लागलेत आणि जे लागण किंवा खोडवा पीक आहे यांना खतं टाकताना बरेचसे शेतकरी अजून चुका करत आहेत. कारण मी बऱ्याच व्हिडिओतनं रासायनिक खतं लागणीला काय लागतात, लागवड केल्यानंतर 90 दिवसापर्यंत काय रासायनिक खतं लागतात आणि खोडवा तुटल्यापासून 80 दिवसापर्यंत काय रासायनिक खतांची गरज असते, हे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी मी 5-6 व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यावर आणि त्या माध्यमातून मी त्यांना सांगायला लागलोय. पण आता प्रॉब्लेम असा झाला की ह्या 2-4 दिवसामध्ये मला 5-6 शेतकऱ्यांचा असा फोन आला की सर मी नुसताच युरिया टाकलाय, लागवड केल्यापासून आतापर्यंत 4-5 पोत्यांचा युरियाचा डोस टाकलाय. एक शेतकऱ्यानं तर असा फोन केला की मी आतापर्यंत खोडवा तुटल्यापासून बगला कातरल्यानंतर 2 DAP, 2 युरिया, 2 पोटॅश एवढा डोस टाकलाय आणि झिंक आणि 56 किलो कॉम्बी आणि त्यासोबत 2-4 प्रकारचे अजून इतर नको असणारे खतांचे जास्त भरणी केलेले. तर शेतकरी बंधूंनो, एक तुम्हाला सांगायचं आहे की आजचा जो विषय आहे, ऊस पिकाला लागणारे अन्नद्रव्ये कोणती, म्हणजे ऊस पिकाला कोणती कोणती अन्नद्रव्ये लागतात. तर ऊस पिकाला मुख्य अन्नद्रव्ये, जर कोणतंही पीक असलं तर मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्ये 3 येतात. त्याच्यानंतर बाकीची दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मी शॉर्ट फॉर्म मध्ये टाकतो मॅग्नेशियम, आणि सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्ये येतात. आणि 4 नंबर झिंक, फेरस, बोरॉन, मॅंगनीज, कॉपर आणि मॉलिब्डेनम. हे जे 6 आणि 3 12 हे 12 अन्नद्रव्यांची खूप गरज असते आणि ही वरून टाकायला लागतात. नुसता नत्र टाकलं म्हणून तुमच्या पिकाची पूर्ण अन्नद्रव्य मिळाले असे नाहीत. हे प्रत्येकांचा एक बॅलन्स असतो आणि त्या बॅलन्स नुसार आपल्याला अन्नद्रव्य टाकणं खूप गरजेचं असतं. तो बॅलन्स म्हणजे काय, आज व्हिडिओ खूप स्पीड मध्ये होणार आहे. त्या स्पीड मध्ये व्हिडिओचा एक विषय सांगतो तुम्हाला. नत्र, ज्यावेळी तुम्ही एनपीके मध्ये मागल्या मी ब्लॉग मध्ये सांगितलेलं की तुम्हाला एनपीकेचा कसा डिवायडेशन करायचं. ज्यावेळी नत्र तुम्ही 20 किलो धरून चाला, 100 किलो नत्र देताय, 50 किलो स्फुरद देताय, 60 किलो नत्र देताय, 50 किलो स्फुरद देताय आणि 50 किलो पोटॅश देताय. तर ह्याचा जो विषय असतो, नत्र ज्यावेळी 60 किलो देतायचा तेव्हा पोटॅश उचलला जातो आणि पोटॅश उचलण्यासाठी नायट्रोजनची गरज असते. नायट्रोजनची आणि पोटॅशची ही गरज, जोपर्यंत नायट्रोजन असत नाही तोपर्यंत पोटॅश उचलत नाही आणि पोटॅश असत नाही तोपर्यंत नायट्रोजन उचलला जात नाही. पण यांना उचलण्यासाठी सल्फरची गरज असते. जोपर्यंत सल्फर असेल तेव्हा नायट्रोजन आणि पोटॅश उचलला जातो. हा विषय कळाला? ओके. याच्या पुढला विषय, ज्यावेळी स्फुरदची गरज येते त्यावेळी स्फुरदची गरज 50 किलो स्फुरद उचलण्यासाठी झिंक 2.5 किलो लागतं, फेरस 2 किलो लागतं, बाकीचे मॉलिब्डेनम, बोरॉन हे 1-1.5 अर्धा किलोच्या घरात असतं. हे बाकीची गरज असते. आणि ज्यावेळी हे उचलण्यासाठी MG म्हणून जो प्रकार असतो तो MG कमीत कमी 5 ते 7 किलो लागतं. तर ह्या गोष्टींची गरज प्रत्येक वेळी भासत असते आणि प्रत्येक वेळी टाकणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही एकही घटक जर टाकला तर एक घटक नुसता जास्त जमिनीमध्ये होणार आणि जास्त जमिनीमध्ये झाल्यामुळं स्फुरद आणि पोटॅश जो जमिनीमधला आहे तो उचलला जाणार नाही. आणि न उचलल्यामुळं पिकाची वाढ जी व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या पद्धतीनं
योग्य पद्धतीनं वाढत असत्या ती होणार नाही, पिकाची वाढ व्यवस्थित येणार नाही आणि आपण शेवटच्या स्टेप पर्यंत उत्पादन पर्यंत पोहोचू शकणार नाही। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, नत्रस्फुरद पाला जसे गरजेचं आहे ते दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही गरजेचे आहेत आणि त्या पद्धतीनंच पिकाची अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला प्रत्येक वेळी करून देणं फार गरजेचं आहे। नमस्ते। ही माहिती जर चांगली वाटली असली तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबरवर शेअर आणि लाईक करा। नमस्ते।